मित्रांनो, माध्यमांमध्ये अनेक बातम्या कानावर येत आहेत. त्याच्यापैकी एक म्हणजे 18,000 त्याच्यापेक्षा जास्त कंत्राटी शिक्षक भरती होणार आहे. मग जेव्हा शासनाला 18,000 कंत्राटी शिक्षक भरायचेच होते, तेव्हा लाखो विद्यार्थ्यांकडून टीईटी आणि टीआयटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेतली कशासाठी जाते? ज्या अभियोग्यताधारकांनी वर्षानुवर्ष मेहनत करून पात्रता मिळवली आहे आणि ती पात्रता सिद्ध करून आज म्हणतायत की कंत्राटी शिक्षक नेमणार. अरे मग ही परीक्षा घेतली जाते तर ही कोणासाठी नेमकी? अभियोग्यता सिद्ध करायची आहे, शिक्षकांची पात्रता धारण करायची आहे, यासाठी टीईटी टीआयटी अशा परीक्षा देण्याची धडपड करायची आहे, हजारो रुपये फी भरायची आहे, दूरदूरच्या केंद्रावर जाऊन पेपर द्यायचा आहे आणि 5 मिनिट लेट झालं म्हणून परीक्षेला बसता येत नाही. आणि परीक्षा विभागाकडून काय होते तर मराठीच्या विद्यार्थ्याला इंग्रजी माध्यमाचा पेपर आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्याला मराठी माध्यमाचा पेपर. तेही ज्या नवोदय सारख्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना आपण एवढं स्ट्रिक्टली परीक्षा आयोजित केली जाते, त्याला त्याचीच बरोबर आन्सर शीट दिली जाते, एवढं सगळं पाहून नियोजन केलं जाते. आणि अशा एवढ्या मोठ्या शिक्षक भरतीच्या साठी जी पात्रता परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये नियोजन शून्यता ही कोणाची आहे? एवढी हजारो रुपये फी आहे, दूर दूर पर्यंत केंद्रांवर जायचं आहे, जाण्या येण्यासाठी स्पेशल गाड्या करून जात आहेत मित्र अभियोग्यताधारक, परीक्षा देत आहेत, धडपड करत आहेत, कोणाचा जाताना ऍक्सिडेंट होतो, कोणी आपला जीव गमावतो आणि कानावर गोष्टी येतात की टीईटी 2018 मध्ये परीक्षेने जसा घोटाळा केला होता तशा संदर्भात आता अशाच प्रकारे घोटाळा या टीईटी मध्ये कुठेतरी नाशिकला, कुठेतरी कोल्हापूरला पाहायला मिळत आहे. आज 2025च्या टीईटी मध्ये तशी शंका निर्माण होत आहे, पेपर पुन्हा होणार आहे का, असा अनेक अभियोग्यताधारकांच्या आणि परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे. ठीक आहे, परीक्षा पुन्हा होणार तर नाहीच आहे, कारण हा काही पूर्ण महाराष्ट्रात झालेला प्रकार नाहीये, पण अशा गोष्टी का घडतायत? विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती नेमकी अडकली तरी कुठे आहे? 18,000 पेक्षा जास्त कंत्राटी शिक्षक घेण्याची प्रक्रिया सुरू होते. शिक्षक अतिरिक्त होत आहेत संच मान्यतेच्या नवीन GR मुळे. आता माननीय न्यायालयाचा जो निर्णय आहे तो आपण लोकशाहीमध्ये सर्वांनी स्वीकारलाच पाहिजे, अर्थात त्याबद्दल कुठलंही दुमत नाहीये. पण ही गोष्ट किती आश्चर्यजनक आहे आणि संतापजनक आहे. ज्यांनी स्वतः शिक्षणासाठी एवढा वेळ घालवलाय, वर्ष घालवली आहे, 3-3 वर्ष ही प्रक्रिया लांबत जातीये. शिक्षक अतिरिक्त झाले, मग अतिरिक्त झालेले शिक्षकांना रिक्त जागांवर तिथे समायोजित केलं जाणार, जिल्हा परिषदचे दुसऱ्या जिल्हा परिषदला, संस्थेचे दुसऱ्या संस्थांना. आणि या रिक्त शिक्षकांच्या नंतर मग आता रिक्त जागाच राहणार की नाही, किती जागा रिक्त राहणार आहेत आणि जागा नेमक्या पोर्टलला किती येतील? म्हणजे खूप असं इरिटेशन व्हायला लागलेलं आहे की आता नेमकं पवित्र पोर्टलला जागा येणार तरी किती? टेट 3 झालेली आहे. टेट 3 झाल्याच्या नंतर आज जवळपास 2.5 लाखाच्या वर जे विद्यार्थी आहेत त्यांनी ही परीक्षा दिलेली आहे. त्यांचा निकाल आलेला आहे. निकाल लागून 6 महिन्याच्या वर कालावधी उलटलेला आहे. आणि मग परीक्षा झाल्या, फॉर्म भरले, फी घेतली, सिलेबसही झाला, अनेक कठीण परीक्षा प्रश्नपत्रिका दिल्या, शेवटी त्यांच्या नशिबाला हेच, तेही कोणते कंत्राटी शिक्षक भरले जाणार अजून हे देखील आपल्याला माहित नाही. मग ही जी अभियोग्यताधारकांची कमावलेली पात्रता आहे, त्यांनी केलेला अभ्यास आहे, त्यांनी वर्षानुवर्षे ही जी वाट बघितलेली आहे, याला काहीच किंमत नाहीये का? आता असंच चालू राहणार आहे का? मित्रांनो, टेट 3 मध्ये 2.5 लाखाच्या वर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे मित्रांनो. आणि जागा किती निघणार आहेत विचार करा तुम्ही. जर जागा मोजक्या आल्या, 10,000 15,000 जर जागा आल्या तर तुम्ही बघा, मी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे की समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षण याच्यामध्ये जागांची विभागणी जर केली ना, तर ह्या 10,000 जागा कुणीकडे जातील काहीच वेळ लागणार नाही. 15,000 जागा कुणीकडे जातील काहीच सांगता येत नाही.
15,000 20,000 जागा जरी आल्या मित्रांनो, तरी प्रत्येक कॅटेगरीच्या वाट्याला किती जागा येणार आहे? आपल्या चॅनलच्या टेलिग्राम मध्ये लिंक आहे, त्या लिंकला तुम्ही टच करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि बघा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. तुम्हाला त्या कॅटेगरी वाईज तुमची मेरिट लिस्ट दिसणार आहे आणि त्या मेरिट लिस्ट मध्ये जी तुमच्या मेरिट रँक आहे तेवढा तुमचा नंबर लागणार आहे का? त्यातही बऱ्याचशा गोष्टी समांतर आरक्षणामध्ये डिवाइड होणार आहेत. त्यातही आता 15,000 जागा आल्या, तर त्या सगळ्या 15,000 काय मराठी माध्यमाच्या जागा आहेत का? त्या सगळ्या जागा येणार आहेत. उदाहरण सांगतोय 15,000 जागांचं किंवा 20,000 जागा, तर ते माध्यम निहाय जागांचं डिवायडेशन होणार की नाही? मराठी माध्यमाला काही जागा जातील, उर्दू माध्यमाला काही जागा जातील, काही इंग्रजी माध्यमाच्या जागा असतील त्या. अशा ह्या जागा डिवायडेशन झाल्याच्या नंतर तुमच्या कॅटेगरीनुसार जागांचं डिवायडेशन होणार. कॅटेगरीनुसार झाल्याच्या नंतर महिला आहे की नाही, EWS, प्रकल्पग्रस्त, SC, ST, OBC, VJ, NT, NTC, NTD सगळ्या कॅटेगरींना त्यांच्या ठरलेल्या पर्सेंटेजनुसार त्या जागा विभागून द्यायच्या आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, ज्याला आपण समांतर आरक्षण, त्यामध्ये दिव्यांगही येणार आहेत. अशा माजी सैनिक आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, त्यांना त्या जागा वाटून जाणार आहेत. मग बघा कोणाला किती जागा येणार आहेत. आणि त्यातही ती नंतरची जी प्रक्रिया आपली असते काय, पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम देणे है ना, असाइन करायचंय, लॉक करायचंय. आधी रजिस्ट्रेशनच व्हायचं राहिलेलं, रजिस्ट्रेशन होईल, त्याच्यानंतर मग तुमच्या मेरिटनुसार आपल्याला काय होईल, संस्थांच्या जाहिराती त्याच्यावर अपलोड होतील. त्या जाहिराती बघून मग प्राधान्यक्रम जनरेट करून आपल्याला त्यामधून प्राधान्यक्रम लॉक करण्याची व्यवस्था ही कधी येणार आहे मित्रांनो? आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहिता झाल्याच्या नंतर ही प्रक्रिया सुरू होणार असं कानावर येत आहे. आचारसंहिता मध्ये नवीन निर्णय घेतले जात नाहीत हे आपल्याला माहिती आहे, पण जो आधीच निर्णय घेतलेला आहे ती प्रक्रिया पूर्ण पुढे लांबवण्यासाठी काही अडचण नाही. नेमक्या गोष्टी कुठे अडकलेल्या आहेत याकडे जर आपल्या सर्वांनी लक्ष नाही ठेवलं मित्रांनो, तर एवढं सगळं शिक्षण घेतल्याच्या नंतर आपली शैक्षणिक पात्रता काय आहे आणि आपण करतोय काय आहे, अशा अनेक अडचणी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहताना दिसत आहे. एकीकडे अनेक सामाजिक संघटना आहेत. तुषार देशमुख सरांची सामाजिक संघटना जी आहे त्यांनी उपोषण केलं, पवित्र पोर्टल सुरू करण्याचं आश्वासन मिळालं. दुसरीकडे आपल्या ॲडव्होकेट ताई आहेत, त्या देखील मॅडम आपल्या प्रयत्नशील आहेत आणि अनेक गोष्टींसाठी पाठपुरावा करत आहेत. आणि दुसरीकडे श्री संदीप कांबळे सर हे देखील आपल्या संघटनेच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन उभारण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि ऑब्विसली अभियोग्यता धारकांच्या हक्कासाठी, अभियोग्यता धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळेच तत्पर आहात, कार्य करत आहात. सर्व अभियोग्यता धारकांनी थोडस जागरूक होऊन निर्णय घेण्याची गरज आहे. सर्वांनी असं शांत राहायला हरकत नाही, शांतच राहायला पाहिजे लोकशाहीमध्ये. परंतु मित्रांनो, यामध्ये आपल्या ज्या काही मागण्या आहेत, ज्या काही आपली न्याय हक्काची है ना जी बाब आहे, ही शासनापर्यंत देखील पोचली पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, काही कमेंट्स असतील तर व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये तुम्ही नक्की नोंदवा. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर लाईक जरूर करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.